Hello, dear students. Dr. Bapu Saunke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you all to e-learning platform. This is Science and Humanities Department. Myself, Mr. Sudarshan Dinkar Mahadik, and the course which we are learning is Applied Science Physics. The unit which we are learning is Radioactivity and Ultrasonic Waves. The learning outcome for our today's lecture is describe the phenomena of radioactivity in the given system. So, dear student, in our couple of lectures, we have already seen about the radioactivity, and in our today's lecture we are going to see about the radioactive decay law. But let us once again see what is radioactivity. Radioactivity refers to the particles which are emitted spontaneously from the nuclei as a result of a nuclear instability. आपण हे आधीच पाहिलेले आहे की न्यूक्लियर इनस्टॅबिलिटी असल्यामुळं त्या न्यूक्लियसमधून काही पार्टिकल्स म्हणजे अल्फा बीटा पार्टिकल्स किंवा गॅमा पार्टिकल्स आहेत ते बाहेर पडतात आणि न्यूक्लियर इनस्टॅबिलिटी हे त्याच्या मागचं कारण असतं आणि अशा पद्धतीने ही जी प्रोसेस चालू होते यालाच आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. आणि ही प्रोसेस कम्प्लिटली स्पॉन्टेनियस होत असते, निसर्गतः होत असते, उत्स्फूर्तपणे होत असते, त्याला नैसर्गिकरित्या ती होत असते, कुठलंही एक्सटर्नल त्याला ट्रिगर केलं जात नाही. आपण हे सुद्धा पाहिलं होतं की रुदरफोर्डच्या एक्सपेरिमेंटमध्ये या ठिकाणी पाहिलं होतं की हा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स इथं ठेवला आणि अशा पद्धतीच्या जर चार्जर प्लेट्स या आजूबाजूला ठेवल्या असतील तर त्याच्यातून हे रेडिओ ॲक्टिव्ह इमिशन जे आहे ते कशा पद्धतीने डिवाइड होतं बघा. गॅमा रेज कशा असतात, ते अनचार्जड आहेत, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, त्यामुळे ते स्ट्रेट लाईन निघून गेले. बीटा पार्टिकलच्या संदर्भात पाहिलं, अल्फा पार्टिकलच्या किंवा अल्फा रेजच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेलं. म्हणजे आपण काय पाहिलं की हा जो रेडिओ सबस्टन्स या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याचं डिसइंटिग्रेशन होत जातं, त्याच्यामध्ये डीके घडून येतो. लक्षात घ्या, डीके म्हणजे काय की त्याच्यामधनं कंटिन्युअस हे जे अल्फा बीटा पार्टिकल्स किंवा गॅमा रेज आहेत ते जे बाहेर पडत आहेत त्याला म्हणायचं डीके. तर हा कंटिन्युअस हा डीके चालला आहे, म्हणजे अल्फा बीटा गॅमा हे पार्टिकल्स रेज जे आहेत त्यांचं इमिशन कंटिन्युअस चाललेलं आहे, ह्याला डीके असं म्हटलं जातं. तर आता हा जो रेडिओ ॲक्टिव्ह डीके व्हायला लागला आहे हा कोणता नियम फॉलो करतो का, कोणत्या तरी पॅटर्नमध्ये तो होत असतो का? तर ह्याचा एक नियम आहे की कशा पद्धतीनं इनिशियल जे न्यूक्लियाय आहेत त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं त्या न्यूक्लियाच्या तुलनेमध्ये हा डीके घडून येत असतो किंवा हे डिसइंटिग्रेशन घडून येत असतं. लक्षात घ्या, तर त्यालाच आपण रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ असं म्हणत असतो. म्हणजे तुम्हाला दिलेल्या पर्टिक्युलर टाईममध्ये सुरुवातीला असलेल्या न्यूक्लियसची संख्या आणि मग टाईमनुसार त्या न्यूक्लियसच्या संख्येमध्ये कशा पद्धतीनं बदल होऊन जातोय याच्यावर भाष्य करणारा, त्याच्यावर कमेंट्री करणारा एक लॉ आहे, त्याला आपण म्हणतोय रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ. तर तो रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ जो आहे तो आपण पाहूया. त्या रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉ जो आहे, लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डीके, त्यालाच लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिसइंटिग्रेशन असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, त्यामुळे तुम्ही डिसइंटिग्रेशनला डीके हा पर्यायी शब्द वापरतात हे ध्यानामध्ये घ्या. चला आपण सुरुवातीला स्टेटमेंट पाहूया की लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डीके काय आणि काय एक्झॅक्टली हा लॉ आपल्याला सांगतोय. व्हेन अ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल अंडरगोज अल्फा बीटा और गॅमा डीके, द नंबर ऑफ न्यूक्लियाई अंडरगोइंग द डीके per unit time is proportional to the total number of nuclei in the sample material. आता रेडिओ डीके लॉ जो आहे तो कशावर भाष्य करतोय पहा की जर एखादा रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल आहे जे अल्फा बीटा गॅमा डीकेला अंडरगो होत आहे, त्याच्यामधनं अल्फा पार्टिकल बीटा पार्टिकल गॅमा रेज बाहेर पडत आहेत, असं जर का घडत असेल तर दिलेल्या टाईममध्ये पर युनिट टाईममध्ये किती न्यूक्लियाय डीके होणार, दिलेल्या टाईममध्ये किती न्यूक्लियाय आहेत ते डीके होणार हे प्रोपोर्शनल असतं की दिलेल्या सॅम्पल मटेरियलमध्ये टोटल न्यूक्लियाय किती होते. म्हणजे दिलेल्या सॅम्पल मटेरियलमध्ये किती न्यूक्लियाय आहेत टोटल याच्यावर ठरणार आहे की दिलेल्या टाईममध्ये किती न्यूक्लियाय डीके होणार आहेत. लक्षात घ्या, तर डायरेक्ट रिलेशन आहे की जर जास्तीत जास्त न्यूक्लियाय असतील तर जे न्यूक्लियाय डीके होणार आहेत त्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. म्हणजे समजा टोटल नंबर ऑफ न्यूक्लियाय जे आहेत ते 1 करोड आहेत असं आपण जर ठरवलं तर नंबर ऑफ न्यूक्लियस डीके होणार आहे त्यांचं एक सम पोर्शन आहे. आता ते जर का 50 लाख असतील न्यूक्लियाय तर निश्चितपणे मगाच्या केसपेक्षा डीके होणारे न्यूक्लियाय जे आहेत त्यांची संख्या कशी असणार आहे, कमी असणार आहे. म्हणून या ठिकाणी काय सांगितलंय, व्हेन अ रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल अंडरगोज अल्फा बीटा और गॅमा डीके द नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगोइंग द डीके पर युनिट टाइम इज प्रोपोर्शनल टू टोटल नंबर ऑफ न्यूक्लियाय इन द सॅम्पल मटेरियल. त्या सॅम्पल मटेरियलमध्ये टोटल किती न्यूक्लियाय आहेत
त्याला प्रोपोर्शनल असतं की दिलेल्या टाईममध्ये पर युनिट टाईम गिवन टाईममध्ये किती न्यूक्लियाय आहेत ते अंडरगो होणार आहेत ओके डीकेच्या. तर आता या ठिकाणी पहा इफ कॅपिटल एन इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ न्यूक्लियाय इन द सॅम्पल. बघा तुम्ही जे सॅम्पल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कॅपिटल एन हे म्हणजे टोटल नंबर ऑफ न्यूक्लियाय इन दॅट सॅम्पल रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स अँड डेल्टा एन इज इक्वल टू नंबर ऑफ न्यूक्लियाय दॅट अंडरगो डीके इन टाईम डेल्टा टी. डेल्टा टी एवढ्या टाईममध्ये डेल्टा एन इतके न्यूक्लियाय जर अंडरगो झालेले आहेत गेलेले आहेत डीके त्यांचा झालेला आहे तर आपला रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉच्या नुसार काय आहे पहा डेल्टा एन डिवायडेड बाय डेल्टा टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. डेल्टा एन म्हणजे काय टोटल नंबर ऑफ न्यूक्लियाय दॅट अंडरगो डीके इन टाईम डेल्टा टी डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत कॅपिटल एनला. म्हणजेच जितकी संख्या इनिशियली टोटल नंबर ऑफ न्यूक्लियसची संख्या जितकी जास्त तेवढाच डीके होणाऱ्या न्यूक्लियसची संख्या जास्त आहे. न्यूक्लियाय जेवढे जास्त असणार आहेत ओके. आता पहा परत पुढं डेल्टा एन डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू लॅम्बडा एन. ओके आपण ही RHS आहे ती बॅलन्स करण्यासाठी त्याला एका पर्टिक्युलर कॉन्स्टंटने या ठिकाणी गुणलेलं आहे आणि त्या कॉन्स्टंटला आपण म्हणतोय लॅम्बडा. ओके वेअर लॅम्बडा इज रेडिओ ॲक्टिव्ह डीके कॉन्स्टंट और डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट. हे ध्यानात घ्या याच्याविषयी आपण आणखी डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. म्हणजे एक स्पेसिफिक आपण एक टाईम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की हां टोटल नंबर ऑफ न्यूक्लियाय किती होते एन होते त्यानंतर डेल्टा एन एवढे डेल्टा टी एवढ्या टाईममध्ये डेल्टा एन एवढे न्यूक्लियाय आहेत ते डीके झालेले. तर अशा पद्धतीचं आपल्याला एक या ठिकाणी इक्वेशन मिळालेलं आहे. हे एक स्टेटमेंट सांगितलं. आता आपण एक गोष्ट या ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्ह डीके लॉच्या संदर्भामध्ये पुढे पाहणार आहोत. हाच लॉ आणखीन मॉडिफाय आपण करणार आहोत कारण काय आहे की डीके होण्यासाठी जो टाईम लागत असतो तो इतका कमी असतो की दॅट टाईम टेंड्स टू जर का 0 असेल तर काय होते म्हणजे थोडक्यात काय नाउ द चेंज इन द नंबर ऑफ न्यूक्लियाय इन द सॅम्पल इज डी एन इज इक्वल टू मायनस डेल्टा एन इन टाईम डेल्टा टी. आपण काय म्हणतोय बघा की जर रेट ऑफ चेंज ऑफ एन इन द लिमिट डेल्टा टी इक्वल टू 0 असेल तर काय म्हणजे काय आहे जर टाईम आपण जे टाईम मगाशी कन्सिडर केलं तर डेल्टा टाईम हे जर कमीत कमी आपण जर कन्सिडर केलं म्हणजे डेल्टा टी इज टेंडिंग टुवर्ड्स 0 जर का टाईम ते एकदम कमीत कमी आपण कन्सिडर करत गेलो आणि त्या जे काय आपण टाईम कमीत कमी कन्सिडर करतोय त्याच्यामध्ये होणारा डीके जर का डी एन इतका असेल तर काय घडून येते पहा डी एन अपॉन डी टी इज इक्वल टू मायनस लॅम्बडा एन. आता इथं मायनस साईन काय आहे ना कारण चेंज आहे तो कसा आहे निगेटिव्ह आहे लक्षात घ्या. मगाशी लॅम्बडाच्या ठिकाणी आपण मायनस साईन लिहिलं नव्हतं त्यावेळी आपण डीकेच्या संदर्भात बोलत होतो. आता डीके म्हणजेच काय आहे ॲक्च्युली निगेटिव्ह चेंज आहे म्हणून आपण या ठिकाणी ज्यावेळी टाईम जो आहे तो 0कडे चालला आपण जो कन्सिडर करायला लागलेला आहे टाईम तो अगदी स्मॉल आहे टेंड्स टू 0 आहे. त्यावेळी आपण काय केलं की आपल्याला जो मिळणारा न्यूक्लियाय जे काही डीके व्हायला लागलेले आहे दिलेल्या डी टी एवढ्या टाईममध्ये हा टाईम आपण सांगितलं टेंड्स टुवर्ड्स काय 0 म्हणजे कमीत कमी टाईम आहे त्याच्यामध्ये कमीत कमी ह्या टाईममध्ये किती डीके व्हायला लागला आहे तो डी एन इज इक्वल टू मायनस लॅम्बडा एन कारण जो चेंज होणार आहे तो कसा होणार आहे निगेटिव्ह. तो निगेटिव्ह चेंज दाखवण्यासाठी या ठिकाणी मायनस वापरण्यात आलेलं आहे. ओके थोडं आपण हे रिअरेंज करू डी एन अपॉन एन इज इक्वल टू मायनस लॅम्बडा डी टी. म्हणजे इथं आपण काय कन्सिडर करायला लागलेलं आहे की कमीत कमी टाईममध्ये किती डीके होणार आहेत न्यूक्लियाय हे आपण कन्सिडर करायला लागलेलो आहे. त्यामुळं पुढं आपण जाऊया थोडं बघा डी एन अपॉन एन इज इक्वल टू मायनस लॅम्बडा डी टी तेच इक्वेशन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता नाव इंटिग्रेटिंग बोथ द साइड्स ऑफ अबोव इक्वेशन आपण ज्यावेळेला इंटिग्रेट करतोय बघा इंटिग्रेशन n0 टू एन डी एन अपॉन एन इज इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटिग्रेशन T0 टू टी डी टी. ओके आता या ठिकाणी पहा काय आहे की आपण हे इंटिग्रेट करणार आहे इक्वल टू मायनस लॅम्बडा इंटिग्रेशन T0 टू टी इंटू डी टी. ओके म्हणजे आपलं स्मॉलर लिमिट काय आहे n0 पासून n पर्यंत किती n0 म्हणजे सुरुवातीचे आपले जे काही न्यूक्लियाय असणार आहेत ते टू n म्हणजे किती न्यूक्लियाय
डिसइंटिग्रेट झाले, डीके झाले तिथपर्यंत. म्हणजे आपलं लोअर लिमिट काय आहे, म्हणजे सुरुवात कुठून होणार आहे आपली N0, म्हणजे सुरुवातीला किती होते, म्हणजे टोटल नंबर ऑफ न्यूक्लियस किती होते तिथपासून ते किती डीके झाला ते. आणि हे इथं सुद्धा आपण काय पाहतो की सुरुवातीचं टाइम T0 तिथंपासून दिलेलं टाइम T मध्ये किती डीके झालेला आहे तो बघायचा, म्हणजे टाइम किती आहे ते. आपण इंटिग्रेशन करून डायरेक्ट त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केलं तर आपल्याला कळतो नॅचरल लॉग n मायनस नॅचरल लॉग N0 इज इक्वल टू मायनस लॅमडा इन ब्रॅकेट T मायनस T0. हे आपल्याला इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन या ठिकाणी मिळालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण सांगितलं बघा, N0 इज द नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह न्यूक्लिया इन द सॅम्पल ॲट सम आर्बिट्ररी टाइम T0. सुरुवातीचे टाइम T0 ला किती न्यूक्लिया होते, N0 इतके होते. आणि n म्हणजे काय, तर n इज द नंबर ऑफ रेडिओएक्टिव्ह न्यूक्लिया ॲट एनी सबसिक्वेंट टाइम T. टाइम T नंतर म्हणजे T0 नंतर T एवढा टाइम गेल्यानंतर किती न्यूक्लियाय राहिले ते न्यूक्लियाय म्हणजे n. लक्षात घ्या, समजून आलं. मग आता हेच आपण पुढं पहा, हे इक्वेशन नंबर 3 आहे, ते कशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहू शकतोय. जर का आपण T0 इक्वल टू 0 सेट केलं, म्हणजे सुरुवात सेट केली आणि रिअरेंज केलं इक्वेशन नंबर 3, तर काय होणार आहे, नॅचरल लॉग n अपॉन N0 इज इक्वल टू मायनस लॅमडा टी. हे आपल्याला ऑपरेशन्स माहीत आहेत सगळे, लक्षात घ्या. ओके, आता आपल्याला लॉगॅरिथममध्ये एक नियम आहे बघा, नॅचरल लॉग n इज इक्वल टू एक्स जर असेल तर n इज इक्वल टू काय असतं, ई रेस टू एक्स. बघा सेम सिच्युएशन इथं अप्लाय करा बरं. हे आपला नियमच आहे लॉगॅरिथमचा. नॅचरल लॉग n इज इक्वल टू एक्स जर असेल तर n इज इक्वल टू ई रेस टू एक्स असतं, म्हणजे एक्सपोनेन्शियल रेस टू एक्स आहे. आणि त्यामुळे इथं जर ते लागू केलं तर हेच इक्वेशन कसं बनणार आहे, n अपॉन N0 इज इक्वल टू ई रेस टू मायनस लॅमडा टी. ओके, अशा पद्धतीने इक्वेशन हे बनणार आहे. हेच इक्वेशन आपण रिअरेंज केलं तर काय होणार आहे, n इज इक्वल टू N0 ई रेस टू मायनस लॅमडा टी. म्हणजे आपल्याला कळते की इथं होणारा डीके जो आहे तो कसा आहे, एक्सपोनेन्शियल आहे, तो डीके लिनियर नाही आहे. ओके, हे आपल्याला याच्यामधून कळून येते पहा. हेन्स द नंबर ऑफ न्यूक्लियाय ऑफ रेडिओएक्टिव्ह मटेरियल डिक्रीजेस एक्सपोनेन्शियल विथ टाइम. टाईमनुसार एक्सपोनेन्शियली ते डिके होतात. तेव्हा हे इक्वेशन काय सांगताय पहा की टाइम T नंतर, म्हणजे परत एकदा मी सांगतो मला, समजा एक सुरुवातीच्या टाईमला जर म्हणजे टाइम T इज इक्वल टू 0 असताना जर इनिशियली अगदी सुरुवातीला न्यूक्लियाय जे आहेत रेडिओएक्टिव्ह सबस्टन्समध्ये ते जर का N0 इतके असतील आणि त्यानंतर आपल्याला टाइम T जो आहे T एवढा टाइम गेल्यानंतर किती न्यूक्लियस आता शिल्लक राहिले ते जर का आपल्याला पाहायचं असेल तर आपण ह्या इक्वेशनचा वापर करू शकतो. n म्हणजे नंबर ऑफ न्यूक्लियाज आफ्टर टाइम T जे आहेत प्रेझेंट किती आहेत ते जर पाहायचं असेल तर n इज इक्वल टू N0 ई मायनस लॅमडा टी. ओके, हे आपलं ते इक्वेशन आहे. एक उदाहरण जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तरी कळून येईल पहा की इथं नंबर ऑफ न्यूक्लियस दिले त्या रेडिओएक्टिव्ह सबस्टन्समधले. ओके, n इंटू 10⁻³ या ठिकाणी दिलेलं आहे. इकडं नंबर ऑफ न्यूक्लियाय दिलेले आणि इकडे टाइम प्लॉट केलेला आहे. बघा तुम्हाला दिसून येत असेल सुरुवातीला किती होते न्यूक्लियाय, समजा इथं 10 लाख एवढे होते. ओके, हाफ टाईममध्ये किती झाले ते 5 लाख एवढे झाले. त्यानंतर 2 हाफ लाईफमध्ये किती झाले, म्हणजे तुम्हाला डीके जर कळून येत असेल तर तो किती एक्सपोनेन्शियल व्हायला लागला. त्याचा रेट समान नाही आहे, लक्षात घ्या, लिनियर रेट नाही आहे त्याचा, तर एक्सपोनेन्शियली ते कमी व्हायला लागलेले आहेत. ओके, सुरुवातीला जेवढा टाइम लागला त्याला डीके होण्यासाठी निम्म्या न्यूक्लियसना, त्याच्यापेक्षा पुढच्या टाईममध्ये जे आहे ते थोड्या कमी प्रमाणात न्यूक्लियाय ते डीके होत आहेत. लक्षात, लिनियर नाही आहे तर एक्सपोनेन्शियल डीके आहे हा. तर ही गोष्ट तुम्ही समजून आली. म्हणजे आपल्याला हे जे इक्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे n इज इक्वल टू N0 ई रेस टू मायनस लॅमडा टी, याच्यातून आपण फाइंड आउट करू शकतो की पर्टिक्युलर टाइम नंतर किती न्यूक्लियाय आहेत ते शिल्लक राहिलेले आहेत. ओके, सो धिस एक्झाम्पल बघा येतं तुम्हाला कर्ववरून ह्या समजून येत असेल एक्सपोनेन्शियल डीके चाललेला आहे हा. थँक्यू डिअर स्टुडंट्स.